सो हॅलो गाईज. सो आज मी चाललेलो आहे सिक्रेट लोकेशनमध्ये. तुम्हाला माहिती असेल मी कुठे चाललेलो आहे, तर व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा, मी समजेलच कुठे चाललेलो आहे, काय चाललेलो आहे. शर्ट व पॅन्ट यांचा खरंच रेट जास्त असतं का, आपल्याला जास्त किमतीत विकतात हेच बघण्यासाठी मी आज घेणार आहे खूप सारे कपडे. तर चला आपण जाऊया. पहिलं सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया. याच्यानंतर सरळ मी पॅक केलं सगळं, म्हणजे बॅग बिग घेतली आणि निघलो ट्रेनची वाट बघण्यासाठी. ट्रेन तर आली नव्हती, ट्रेनला अजून थोडा टाईम लागणार होता. मग ट्रेनची वाट बघत बसलो. त्याच्यानंतर सरळ पोचलो नेरूळ स्टेशनवरती. नेरूळ स्टेशनवरती खूप गर्दी आहे, बघू शकता. संडे होता, मेगा ब्लॉग होता, तरी मी सुद्धा जायचा प्रयत्न केला. आणि ट्रेन काय अर्धा तास लेट होणार होती अशी सूचना आलेली, काहीतरी फॉल्ट झालेला, त्याच्यामुळं लेट आली ट्रेन. आधीच कंटाळा आलेला आणि त्यान बघू शकता वाट लागलेली पूर्णपणे. बॅग बिग समोर घ्यायला लागते, कारण कोण पलवल काय पलवल पत्ता नाही लागायचा बॅग. याच्यानंतर ट्रेनमध्ये बघू शकता. अरे बाबा आवरी गर्दी झाली का काय सांगू तुम्हाला. अरे बाबा उभा राहायला जागा नाही, कोणची गबलीचा वास येते मी समजत नव्हतं. आईच्या गावात म्हणून मास्क लागला अंगाऊ बहिण, असा वाटत 2-3 मास्क एक्स्ट्रा नेलेलं असतं तर बरं. बेकार वास येत होता, पण काय बोलू, जाऊ दे, बोलू शकत नाही ना आपण. बेकार गर्दी होती बघू शकता तुम्ही. आता इथं दाखवासारखं काय नाही, यांच्यात होबारा दाखवू का. अरे ब्रश बिश करताना का नाही त्यावर समजेल नाही, आवरा वास येतो होता. जाऊ दे, आपण काय बोलू शकत नाही. याच्यानंतर पुढचं आपला लोकेशन होता तो म्हणजे ठाण्याला आपल्याला उतरायचा होता. तर इतकी गर्दी आहे का कंशी लटकून येतात माणसं, बघू शकता तुम्ही. च्या बहिणा हे बिना गबलेचा वास द्यावाला येतात, म्हणजे काय बोलायचं. जाऊ दे, आपल्याला उतरायचं आहे आता. त्याच्यानंतर आपण फायनली पोहोचले होतो आपल्या लोकेशनवर. ती लोकेशन मला लास्टला माहिती पडेल मी कुठं आहे, सध्या नाही सांगत होतं. बघू शकता गर्दी, बेकार गर्दी होती, तरीसुद्धा मी उतारलो. एकटाच होतो, त्याच्यामुळे आता काय बोलू शकत नाही ना. मला लोकेशनसुद्धा माहिती नव्हता, कुठल्या साईडला पत्ता आहे ना कुठल्या साईडला भेटते कायच माहिती नव्हता. मग तरी मी उतारलो आणि मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी शोधत गेलो कुठं काय भेटते ते बघत विचारत मला समजला काय हे साईडला भेटते ते साईडला भेटते. कारण आपल्याला इथं ओळखी नसल्यामुळे येऊ लफडा होते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही जासाल ना कोणला सोबत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कारण की एकट्याला हँडल नाही होय, जर दुसरा कोण असला तर हँडल करायला कोण भेटतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कुठं जायचं असला खरेदीला तर एक माणूस एक्स्ट्रा घ्या. तर याच्यानंतर मी गेलो रिक्षा स्टँडच्या इकडं. रिक्षा स्टँडच्या इथं काय दाखवासारखं काही नाही. इथं रिक्षा लागलेल्या आहेत, काय ते पुरी बिरी आहेत, पुढे चालले. जाऊ दे, इथं खाण्याचं स्टॉल होतं. तर इथं मी आलेलो आहे, पण इथं समजत नाही का, म्हणजे गाव टाईप आहे, भेटतील का नाही भेटतील कपडा माहिती नाही. तर मी ट्राय करेल. तो एक जण बोलला का पुढं आहे मार्केट पूर्ण कपड्यांचा. आता बघूया आहे का नाही. मी चाललोय खरा, असला तर ठीक, नसला तर रिटर्न जावं लागेल मला. आधीच तर 2-3 तास गेले मला यावालाच तिथं. तर मी कुठं आलोय काय आलोय हे तुम्हाला लास्टला समजत, आता नाही सांगायचं. आता सांगलं तर तुम्ही व्हिडिओ कसे बघसाल. बघूया ठीक कमी आहे आपल्याला भेटतात कपडे. जास्त सॉन्ग टाकू नाही शकत कारण की कॉपीराइट आहे, ते समजून घ्या. जाऊ दे. तर इथं बघू शकता सगळं गालं बंद होतं. तर मला वाटलं का आता सर्व काही बंद असेल. वेगळीकडं बघितलं पण सगळीकडं रेट सेम होतं. बघू शकता इथं 500-300 म्हणजे आपल्याकडं रेट असताना तसंच पद्धतीचं रेट होतं. तर मला वाटलं का आता भेटायचं नाही कपडं, कारण की महाग होतं. मग थोडा चालत जाम गेलो. त्याच्यानंतर बघू शकता जाम चाललो, मला नाही माहिती कधी चाललो पण खूप चाललो. त्याच्यानंतर एके गाल्यामध्ये मी पोचलो म्हणजे तिथं त्यावेळी बोलवला काय म्हणजे जाम फेऱ्या मारत होतो मी तिथंशी. तर त्यावेळी स्वतः बोलवला का तुम्हाला जे पाहिजे ते बघण्यासाठी या. त्याच्यानंतर त्यावेळी सांगितलं का इथून सरळ जा 2 नंबर सेक्टरला, तुम्हाला तिकडं भेटल. मग मी चालत ते साईडला गेलो. तर बघू शकता जाताना इथं सगळं काही दुकान होती. हा मार्केट पूर्ण लायटिंगचा होता, म्हणजे हे लाईट तशी पूर्ण तुम्हाला पाहिजे ती लायटिंग अवेलेबल भेटतं. नाही तसे तुम्हाला बनवूनसुद्धा लाईटी भेटल. मला माहिती नव्हता कुठं आलं, मी घुसत गेलो. भेटल त्या घुसतो आपण, बेकार माहिती आहे ना. मला काय माहिती नव्हता कुठं काय भेटतं, त्याच्यामुळे मी घुसलो. मला काय बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे लायटिंग होते. गर्दी खूप होते, म्हणजे तुम्हाला कमीमध्ये तशी लायटिंग भेटून जाईल. दिवाळीसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला लास्टला सांगेल मी कुठं गेलो ते, नंतर तुम्ही जाऊन घेऊ शकता.
याच्यानंतर पुढं थोडासा गेलो तो वेगळा मार्केट चालू झाला. इथंशी तुम्हाला म्हणजे कबाटा किंवा सोपं हे सगळं म्हणजे लाकडी सामान भेटून जाईल. जे कोणाला लाकडी सामान कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर मी 100% सांगेल का इकडंच या. लई रेट कमी आहे, म्हणजे आपल्याकडं जास्त रेट घेतात, साईडला कमी रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे, डिलेवरी तुमच्या घरपर्यंत होऊन जाईल. फक्त ते तशी ऑर्डर द्यावायची आणि तिचे चार्जेस पण काही घेत नाही. 300 का 500 रुपये घेतात बस, आणि ती घरपर्यंत तुमची डिलेवरी होईल. आता मी त्यांची चांगली ही नाही सांगत का तुम्ही म्हणजे घ्याच, पण तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. तुम्हाला आवडलं तर घ्या. ते तुम्हाला सांगेल लास्टला कमी कुठं होतो त्या. धन्यवाद. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला सामान बघायला भेटेल. तुम्ही जाऊन बघू शकता. आता काय सामान दाखवू मी, बघाच तुम्ही फक्त. याच्यानंतर फायनली आपण लोकेशनवर पोचले रवी. तर कमी बजेटमध्ये म्हणजे सर्व काही सामान, साड्या किंवा म्हणजे ड्रेस आणि टी शर्ट आणि शर्ट हे भेटून जाईल असं मला माहिती पडलेलं. त्याच्यामुळे मी आलेलो. तर इथं खूप सारे दुकानं होते, तर मी कन्फ्यूज झालो तो कुठल्या दुकानात जाऊ नये कुठले नाही. त्याच्यानंतर मला एक माणूस भेटला साईडला, त्याने सांगितलं या दुकानात जा, तिथं भेटून जाईल. मग मी ते दुकानात गेलो. तसे गेलो तर काय तो बहिणं रेट काय कमी करत नव्हता. 350 रुपये सगळे काही रेट होतं. तर मी आता मला कन्फ्यूज झालो का घेऊ का नको, कारण की सगळं काही म्हणजे सर्वकडे एकच सारखं रेट होता आणि इथंच थोडाफार कमी होता. तर माझं म्हणणं होतं म्हणजे तुमच्या 350पर्यंत तुम्हाला भेटून जाईल शर्ट, हे मला माहिती पडलेलं. बघू शकता तुम्ही 350पर्यंत शर्ट भेटतात. या साईडला असाल ना तर भाव करायला शका, कारण इथं भाव कमी करत नाही. म्हणजे तुम्ही एकदाच रेट बोलसाल ना तोच रेटचे तुम्हाला सगळे शर्ट भेटतील. आणि भाव प्रत्येक शर्टाचा वेगवेगळा असतं, एकसारखा भाव नाही भेटत. आणि तुम्हाला त्याचे भाव करायला लागेल. जो एक्सपिरियन्स बंद आहे त्याच्यासोबत जा. मी नवीन होतो, मला लुटला भाई. 350 रुपयाला भाई शर्टा भेटली. त्याच्यानंतर दुसऱ्या दुकानात गेलो, तिथेशी सुद्धा मला थोडीफार शर्ट आवडली. म्हणजे ते मस्का खूप लावतात. मस्का काय चहा बी भाई पाचतात तुम्हाला. भाई तुमचा थोबार नसला चहा पिवायचं तरी भाई तुम्हाला जबरदस्ती चहा पिवायला लावतात. भाई एकट्याचं घ्या तुम्ही, म्हणजे असं पाठी लागतात. इतका तुमची गोड गोड बोलतील ना, असं वाटतं तुमच्याशिवाय त्यांना काही दिसत नाही. आणि एकदा जर तुम्ही घेतला ना मग भाई तुम्ही कोण ना, तुमची व्हॅल्यू 0 होतं तिथं. म्हणून तुम्ही जासाल ना तर त्यांची बोलण्यामध्ये नका येऊ, कारण की भाई ते तुम्हालाच नाही बोलत, ते भाई प्रत्येक माणसाला बोलतात तसंच. तर तुम्ही स्वतःला म्हणजे असं भारी समजू नका ते तुमच्यासाठी खास बोलतात. नाही, ती त्यांची बोलण्याची टेक्निक असतं. तिथे एकदा असं माल संपू दे त्यासाठी ते तुमच्याशी बोलतात. धन्यवाद. आणि या सगळा माल मी घेतला, पॅक बिक केला. माल खूप झाला, मी कसा नेऊ मला टेन्शन आलं होतं. आणि एक्स्ट्रा माल झालेला तर भाई कसा बसा मी घेतला ना, उचलली बॅग ना, चल बाबा बस झाला, परत घेवायचं नाही. आता बोलू ना भाई, काय बोलू, परत घेवायचं ना असा माझा विचार झालेला ना भाई. थोडासा पुढे गेलो नाही तर भाई एक भेटला. चाय पिया हमारा सब जगह जाता हो, चाय हम देते हैं. आप कहाँ से दोस्त? हाँ, कहाँ से? मैं उरन से हूँ. वेरी गुड. क्या काम है सर आपका? क्या काम है? वो नया बिजनेस अभी चालू करना है, इसलिए सब कुछ ले रहा हूँ. अच्छा, हाँ. मैं भी आपसे एक अच्छी चीज दे दूंगा आपके लिए. 250 एक नाही एक नमुना हात दो जरा. 2 मिनिटं नाही झाली भाई, त्यांची घेतला यो एक भेटला. यो एक बोलते घे माझी घरची. उधर वेट है, मतलब ये कपड़ा है और उधर भी बहुत कपड़े है और अकेला हूँ मैं, इसलिए एक पीस लेने में दो तुम्हारा अर्ज नहीं, मेरा बोनी भी हो जाएगा. ये 250 रुपये आपके लिए कपड़ा. देखो आपके लिए बघला लावला चुना मला. मेरे को उतना वेट जाना चाहिए ना, बहुत वेट हो गया है. 1-2 पीस में क्या फर्क पड़ता है? ये तो मैंने तुमको ऐसे ही बुलाया. इधर हमारे पास बहुत ग्राहक आते हैं, बहुत सारे. हाँ, मेरे फेरी होंगी अभी. ये सब है ना, ये बहुत चलता है. ये देखो, पहले 1 लो, 2 लो, 200 रुपया कोई भी लो. मस्त. क्या है? टी शर्ट राउंड में बहुत चलता है, बहुत. इधर तुम कमाएगा. 300 में बेचता है. साइज सब मिलेगा. कितने में है? 200 आपके लिए. कलर जितना मांगता है लो. ये तुम रखिएगा ना दुकान पे, पहला चलेगा. जितना कलर बोलो दे दूँ. साइज जो मांगता है बोलो. M दूँ क्या, L दूँ क्या, XL दूँ? तुम्हारे साइज का M आएगा. करेक्ट सर? क्या नाम है आपका? मेरा जयेश पाटिल. ये हमारा दुकान छोटा है पर खुद का है. हाँ, वही खुद का बिजनेस चालू करना है ना, इसलिए. इसमें आपको कौन सा ब्लैक दूँ, व्हाइट? देख लो भले, वादा नहीं. नेक्स्ट टाइम आना, कार्ड दे रहे दुकान का. मैं आपको क्यों दे रहा हूँ, बोनी करना है. बोनी नहीं किया है. बाजार ठंडा है ना. ये लो, ये मेरे दुकान का कार्ड है. तुम्ही बघा जो कार्ड है, विजिट करू शकता. कोई बात नहीं, बड़े कार्ड रख भी लो, फोटो निकाल दो तो बेहतर है. कार्ड घूम. नहीं, मैं ब्लॉगर हूँ. ये मेरा है, लेडीज का है. ये लेडीज का है, उनका सब मिल जाएगा आपको. टॉप वगैरह सब मिल जाएगा.
तरी दुकानं विजिट करा जास्तीत जास्त. हेलो, मैं क्या सांगितलं 300 रुपया बेचना. पण सर ज्यादा है, जाड क्वालिटी है क्या पातल है? जवाहर प्योर कॉटन कंपनी का माल है. ये देखो, ये रिवाज कंपनी नाम का है, इधर का नहीं है, ये पंजाब का क्वालिटी है. मैं इतना पीस बेचता है. ये देखो माल, देखो स्टॉक, यही कंपनी. एम का दो एक एम है ना, एम है ना सेट, एम है ना. हाँ सेट दो ले गुण, एक ही दे दो. क्या यार, अबे मेरे के लिए ले रहा हाँ हूँ. मैं समझा, मुझे आप डिसेंट. मैं पानी नहीं पीता, मैं भी. चाय पियोगे? चाय पी. आएगा दोबारा नेक्स्ट टाइम. कैसे मालूम पड़ेगा मेरा दुकान? अभी इधर से ही आऊंगा ना. वेरी गुड. नहीं, गलियां सेम है. अभी तुम 6 महीने के बाद आएगा ना, भूल जाएगा हमको, भूलेगा ना. 6 महीने में नहीं है. अभी उधर कैसा है, हाँ. उधर खत्म होगा तो इधर आऊंगा. फोटो निकाला? हाँ निकाल. एक पैंट दिखाऊं 250 में, लेके जा. चल, तेरे हाथ से बोनी क्या लक्की बेस्ट है. आप आदमी शक्ल से मालूम पड़ता है कि आदमी सच्चा रहा है, मेहनती है, तो हमेशा आना हमारे पास. हाँ 250 रुपया. चलो 250 रुपया. इसका कपड़ा देखो पहले. हेलो, स्टिच जबरदस्त. अभी एवं बेचता है महंगे से, लेकिन तुम्हारे को नहीं, तुमसे हमारा व्यवहार अच्छा हो गया तो. त्याचे ना तर याने लावला चुना म्हणा याच्या भाई ना 200चे टी शर्ट घ्यावा लागली भाई. काय बोलू, जाऊ दे. त्याची बोलणी नव्हती झाली म्हणून घेतली वेळ टी शर्ट. बोलू जाऊ दे. तर याच्यानंतर इतका वजा झाला का बाबा माझी उचलत नव्हता बाबा. कसा बसा घेतली बॅग ना. चल आता बोलू कायच थांबायचो नाही ना. निघलो त्यांशी डायरेक्ट निघलो बाई. बघू शकता ॲटोमध्ये आवरा सामान झालेला का काय बोललो. त्या ॲटोवाल्यानं मापाशी पहिले 100 रुपये घेतलं, कारण सामान जास्त होता, पर्याय वेगळा नव्हता. तर बघू शकता माझा थोबारा बेकार काला झालेला, पण आता फिल्टर लावल्या म्हणतो जरा गोरा दिसते. जाऊ दे, मला नाही लावला तर तुम्हाला बेकार वाटतं म्हणून मी तसा लावला आहे तो. तर बघू शकता अरे जाम गरम होत होता. त्याच्यानंतर सरळ पोचलो मी रेल्वे स्टेशनवर. ते मी तुम्हाला सांगते कुठून आणला माल, कारण मी आधी सांगलं असतं तर मी व्हिडिओ बघली नसती. म्हणून मी आता तुम्हाला सांगते. तर मी गेलेलो होतो कल्याणला. कल्याणशी मी माल घेतला. त्याच्यानंतर मी घरा गेलो सरळ. घरा म्हणजे संध्याकाळ झाली म्हणा जाता वेळेला म्हणजे 7 वाजलं. तर मी थांबलो मित्रांसाठी. मित्र येणार होता तेव्हा, कारण आवरा वाजा होता आणि माप होती 2 व्हीलर, त्यामुळे तो वाजा जात नव्हता. त्याच्यामुळे त्याच्यावर थांबलेलो. तो बाई कधी येईन कधी नाही बहिणं. त्याच्यामुळे मी आला आमचा बांधा. बघू शकता याच्या बहिणं हेल्मेट बिलमेट घालून आलं आहे. वांदे तरी. तर चला आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टाटा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. धन्यवाद.